मे 20 मे रोजी शतशृंगी अपार्टमेंट जे दुर्घटना झाली होती, त्यामध्ये जे 7 जण मृत्युमुखी पडलेले होते, तर त्यांना जे आपण शासनातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीतून देवाभाऊला कॉन्टॅक्ट करून त्यांच्या ह्याच्यातून जी मदत काय होईल त्याने फोन करून देवाभाऊने त्यांना 5 लाखाची मदत जाहीर केली होती. आणि ते आज ठाणे ठाणे जिल्हाधिकारी तसेच कल्याण तहसीलदार यांच्याकडून आज आपल्याला चेक आले इथे, आणि ते त्या जे दुर्घटना घडलेले त्यांच्या परिवाराला इथे माझ्या ऑफिसमध्ये देण्यात आले. अतिशय लाजिरवाणी बाब निदर्शनास आली. ज्या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडले त्यांच्या नातेवाईकांना जो राज्य सरकारने निधी जाहीर केला 5 लाखांचा, तो निधी एका माजी आमदाराच्या वाढदिवसानिमित्त त्या दिवशी त्यांच्या कार्यालयामध्ये त्या मृत्यू पडलेल्या नातेवाईकांच्या बाधित कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आला. अक्षरशः सरकारी रक्कम देऊन स्वतःच्या झोळीमध्ये पुण्य कमवण्याचा केविलवाणा प्रयत्न होता. मला वाटतं कल्याण पूर्वेमध्ये अशा अनेक दुर्घटना घडल्या. त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेल्या लोकांना स्वतःच्या स्वखर्चाने 10 रुपयेसुद्धा देण्याची दानत नसलेल्यांनी असं कृत्य केलं. मी त्याचा निषेध करतो आणि मी तहसीलदारांना फोन केला आणि त्यांना जाब विचारला की आपण अशा प्रकारे जे तुमच्या तलाठींनी जो प्रकार केला त्या बाबतीत आमचं काय म्हणणं आहे. तर तहसीलदारांनी सांगितलं की आम्ही त्याच्यावरती कारवाई करणार आहे चौकशी करून. त्यामुळे हा जो प्रकार घडलेला आहे मला वाटतं की निंदनीय आहे. मी त्याचा कल्याण पूर्वेच्या मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून त्याचा निषेध करतो आणि सखोल चौकशी करून त्या तहसीलदारावरती कारवाई व्हावी अशी अपेक्षा करतो. कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज.